20 कोटी रुपयाच्या निधीचा घरकुल बांधण्यासाठी वापर करावा व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध शहादा प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। अधिक माहिती अशी की काल दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी जीर्णचाळी विकास सेलच्या वतीने शहादा येथे विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उत्तर महाराष्ट्र कार्य अध्यक्ष दिलावर शेख कादर शाह यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आला होता। सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की सन 2015 पासून घरकुल बांधण्यासाठी आलेला निधीचा वापर घरकुल बांधण्यासाठी लवकरच करावा व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सुरू केलेल्या मोहीम म्हणजे शक्तीने जुने मीटर काढून नवीन मीटर लावणे, अंदाजी रीडिंग घेणे, जनतेला अंदाजे बिले पाठवणे असे विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांना देण्यात आले। यावेळी झोपडपट्टी सेलचे जिल्हा अध्यक्ष दत्तू पवार, महिला शहर अध्यक्ष रुकैया पठाण, तालुका अध्यक्ष शहादा प्रकाश निकुंबे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शहादा महमूद अंसारी, शहर अध्यक्ष शहादा अकबर खाटिक, अल्पसंख्याक महिला शहर अध्यक्ष शहादा सबुक्ता अंसारी, शहर उपाध्यक्ष शहादा सकाराम पावरा व मोठ्या संख्येने घरकुलचे लाभार्थी उपस्थित होते।